Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one of the important 10th standards question paper, and that is July 2024's SSC Board's English question paper. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की जुलै महिन्यामध्ये 10वीची पेपर कधी झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मध्ये दोन एक्झाम होतात. मार्च महिन्यामध्ये ज्याचा रिझल्ट मेच्या एंडिंगला किंवा जून महिन्यामध्ये लागतो, आणि जे विद्यार्थी मार्चचा पेपर देतात आणि ते फेल होतात त्यांच्यासाठी आणखीन एक चान्स, संधी म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं, जून महिन्यामध्येच किंवा जुलै महिन्यामध्ये परत री एक्झाम घेतली जाते. आणि असंच जुलै 2024 मध्ये 10th स्टँडर्डची एक्झाम झाली होती, आणि त्याच्यामध्ये इंग्लिशचा क्वेश्चन पेपर या कशा प्रकारे होता, त्याचे आन्सर्स आपण कशा प्रकारे लिहू शकतो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जे विद्यार्थी यावर्षी 10th स्टँडर्डमध्ये आहेत आणि आता आपण 10वीचा अभ्यास करताय, की तुम्हाला एक आयडिया येईल की बोर्ड एक्झामचा इंग्लिशचा पेपर कसा असतो आणि त्याची उत्तरं कशा प्रकारे लिहू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करत आहोत की आन्सरसुद्धा आपण दिलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. कदाचित हा व्हिडिओ 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे, खूप लेंदी व्हिडिओ होऊ शकतो, म्हणून आपण 2 पार्टमध्ये आपण हा व्हिडिओ डिवाइड करणार आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 कव्हर अप करणार आहोत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. लेट्स गो. आता ही क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे, जुलै 2024ची, आणि क्वेश्चन नंबर 1 जो लँग्वेज स्टडीच्या रिलेटेड असतो, 10 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. अँड क्वेश्चन नंबर 1A मध्ये डू एज डिरेक्टेड सांगितल्याप्रमाणे सोडवायचे त्या ॲक्टिव्हिटी. अटेम्प्ट एनी फोर, कोणतेही 6 ॲक्टिव्हिटी दिलेले असतात, त्यापैकी 4 ॲक्टिव्हिटी बरोबर यायला पाहिजेत. आणि फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. यू हॅव गिवन 4 वर्ड्स आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग आहे. इथे प्रॉपर ते अक्षर किंवा त्याला अल्फाबेट किंवा लेटरचा यूज करून ते अक्षर शब्द पूर्ण करायचा आहे. आपण डायरेक्टली आपण आन्सर बघूया. जो LEA डॅश आहे, फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे, तर कोणतं आपण फिलिंग द ब्लँक्स लेटर यूज करू शकतो, ते म्हणजे आरचा यूज करून झाला आहे लर्न. देन NI डॅश NIGHT नाईट, देन MONTH मंथ, अँड HARSH हार्श. आपण असा शब्द बनवतो ज्याला मिनिंग असायला पाहिजे, मिनिंगफुल वर्ड आपल्याला बनवायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 2, दॅट इज पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 ग्रुपमध्ये तुम्हाला वर्ड दिले असतात. एक पहिल्या ग्रुपमध्ये 4 वर्ड्स, दुसऱ्या ग्रुपमध्ये 4 वर्ड्स आहेत. ते अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD क्रमाने, A नंतर B, B नंतर C असा येतो. तिथे बघू शकतो स्टोरीचा S आहे, त्यानंतर G पासून गुड, B पासून बेल आणि W पासून वाईड. जेव्हा आपण ABCD बोलणार तर कोणता शब्द अगोदर येऊ शकतो, B पासून बेल, तर आपण 1 नंबर देऊया. त्यानंतर B नंतर कोणता येऊ शकतो, B नंतर G, 2 नंबर, त्यानंतर S आणि 4. आणि या प्रकारे आपण ते 1 जो नंबर दिलाय तो पहिला अगोदर लिहिणार, त्याच्यानंतर 2 नंबरचा गुड, आणि या प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तो शब्द होऊ शकतात. सेकंड ग्रुपमध्ये बघू शकतो फर्स्ट लेटर जवळपास सेम आहे, त्यामुळे सेकंड लेटर बघू शकतो. इथे I, A, E आणि O आहे. मग A वाला पहिला आला 1 नंबर, A नंतर E 2 नंबर, त्यानंतर 3I आणि 4. तर आपण आन्सर बघू शकता इथे. B पासून बेल, G पासून गुड, S पासून स्टोरी, W पासून वाईट, म्हणजे BGSW ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, ऑर्डर म्हणजे क्रमाने झालेत. 1 मार्क तुम्हाला सहजपणे मिळेल. सेकंडमध्ये LA पासून लॅक, LE पासून लर्न, LI पासून लायन आणि LO पासून लुक, ही अल्फाबेटिकल ऑर्डर. सो 2 मार्क्स यू कॅन गेट इझिली, सहजपणे आपल्याला मिळतात. सेकंड थर्ड जी ॲक्टिव्हिटी आहे ती पंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. विरामचिन्हामध्ये आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये 2 सेंटेन्स तुमच्या टेक्स्टबुकमधून दिलेले असतात. विरामचिन्ह म्हणजे कॅपिटल लेटर्स, अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, या प्रकारचे चिन्हांचा किंवा पंक्च्युएशनचा आपल्याला यूज करायचा असतो. इथे बघू शकता, इज दॅट सो सेड, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनमधून, या धड्यामधून हे वाक्य आहे. तर इज हे बोललेलं वाक्य आहे. बोललेलं वाक्य नेहमी अवतरण चिन्हामध्ये आपण ठेवतो, इथे ठेवलेलं नाही आहे. आय स्टार्टिंग वाक्याची सुरुवात कॅपिटलने असायला पाहिजे, नाही केलेली मग आपण आय कॅपिटल पाहिजे. इज दॅट सो क्वेश्चन टाईप सेंटेन्स आहे म्हणून क्वेश्चन मार्क्स, आणि मिसेसचा M कॅपिटल, श्रीवास्तव नेम आहे S कॅपिटल, या प्रकारे. तर आपण आन्सरमध्ये बघू शकतो. आन्सरमध्ये बघा, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. सेकंड, शी स्माइल्ड, अ बेगर चेंज माय लाईफ, ती हसली आणि म्हणाली की बेगर चेंज माय लाईफ. बोललेलं वाक्य अवतरण चिन्हामध्ये, सिंपल सेंटेन्स, फुल स्टॉप. थर्ड जी आहे, मेक 4 वर्ड्स
मिनिमम 3 लेटर्स युजिंग लेटर्स इन द वर्ल्ड. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे ते इंटरनॅशनल, त्याच्यामधलेच अक्षर किंवा लेटर्सचा यूज करून आपण नवीन शब्द बनवू शकतो. खूप सारे आपण शब्द, ट्रेन आहे, लेट आहे, रिंग आहे, गेन आहे, नेट आहे, एंटर आहे, 10 आहे, या प्रकारे आपण वर्ड्स बनवू शकतो. सो इझी आहे ॲक्टिव्हिटी. सो इथे 10 आउट ऑफ 10 मार्क्स तुम्हाला मिळवण्याची संधी आहे. फिफ्थ ॲक्टिव्हिटी जे राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल, ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुमचे पार्ट्स ऑफ स्पीचच्या रिलेटेड असते. आता इथे आपण बघू शकतो चाइल्ड, आणि चाइल्डला स्मॉल. चाइल्ड कसं आहे? स्मॉल. चाइल्ड हे नाऊन आहे आणि चाइल्डचं वर्णन करणारा शब्द स्मॉल हा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे चाइल्डला डिस्क्राईब करणारेच वर्ड्स लिहायचे. चाइल्ड कसं आहे? स्मॉल आहे. चाइल्ड कसं आहे? क्लेवर आहे, स्मार्ट आहे, गुड आहे, नाईस आहे, टॉल आहे, शॉर्ट आहे, फॅट आहे, या प्रकारे आपण लिहू शकतो. जसे आपण आन्सरमध्ये बघू शकतो. तुम्ही अशा प्रकारे डायग्राम काढायची आहे. चाइल्ड, स्मॉल, नॉटी, स्मार्ट, क्लेवर, ऑनेस्ट, या प्रकारे. ठीक आहे. नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी, कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ नाऊन. म्हणजे दिलेला शब्द तुम्हाला टेबल आहे, तो नाऊन आहे, त्याच्या शेवटच्या लेटरने म्हणजे अक्षराने नाऊनच बनवायचं. मग इथे कधी कधी नाऊन असेल, वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल. ठीक आहे. नाऊन, ई पासून एलिफंट, फक्त पर्सनची नेम तुम्ही लिहू नका. एलिफंट, टी पासून टायगर, आर पासून रॅबिट, देन टी पासून ट्रेन. किती वर्ड्स लिहायचे आहे तुम्हाला? कमीत कमी 4 वर्ड्स तुम्हाला बरोबर यायला पाहिजे. मध्ये जर चेन ब्रेक झाली तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही आहे. ठीक आहे. या प्रकारे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे त्याच क्वेश्चन नंबर 1B मध्ये आहे, जे 2 मार्क्ससाठी आहे. 8 पहिल्या याच्यामध्ये 8 मार्क्स आहेत, त्यानंतर 2 असे टोटल 10 मार्क्स आहेत. अटेम्प्ट एनीवन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे बाय युझिंग फ्रेज इन अ फ्लॅश. फ्रेज म्हणजे तुम्हाला वाक्यप्रचार दिलेला असतो आणि वाक्यप्रचाराच्या फ्रेजचा यूज आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा. मग तुम्हाला त्या फ्रेजचा अर्थ माहिती पाहिजे. इन अ फ्लॅश म्हणजे अचानकपणे. इन अ फ्लॅश, अचानकपणे. आन्सरमध्ये बघू शकतो आपण काय वाक्य म्हणलं. द मॅजिशियन डिसॲपियर्ड. तो जादूगार डिसॲपियर्ड झाला, गायब झाला. फ्रॉम द स्टेजवरून. इन अ फ्लॅश, अचानकपणे तो स्टेजवरून गायब झाला. लिव्हिंग द ऑडियन्स अमेज, आणि सर्व ऑडियन्स अमेज म्हणजे आश्चर्यचकित झाले. सो दिस वे यू कॅन मेक अ सेंटेन्स. अँड सेकंड जे आहे, ॲड अ क्लॉज. तुम्हाला एक क्लॉज दिलेला असतो. क्लॉज म्हणजे उपवाक्य दिलेला असतो आणि त्या दिलेलं एक वाक्य दिलं असेल, त्या वाक्याला आणखीन एक उपवाक्य जॉईन करायचं. जसं तुम्ही आन्सरमध्ये क्वेश्चन बघू शकता. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे एक वाक्य दिलं आहे, आय रीड स्टोरीज, त्याला ॲड करायचं म्हणजे जोडायचं आहे. काय? क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य, म्हणजे दुसरं एक वाक्य जॉईन करायचं आणि ते वाक्य काय होणार आहे? एक्सपांड होईल, म्हणजे वाढणार आहे. मग ते जोडण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला जो क्लॉज ॲड करतायत त्याच्यासाठी काही ठराविक वर्ड्स असतात. उदाहरणार्थ व्हॉट, हू, वेन, वाय, दॅट, विच, हाऊ, ॲज सून ॲज, इफ. आता क्लॉजेसवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवली, ती तुम्ही बघू शकता. इथे आपण डायरेक्ट आन्सर बघूया. आय रीड स्टोरीज, मी स्टोरी वाचली. आणि मग त्याला आपण कोणता क्लॉज ॲड केलं आहे? विच आर मॉरल, विच इज सो इंटरेस्टिंग, विच इज फनी, विच इज हॉरिबल, या प्रकारे. पण इथे इम्पॉर्टंट वर्ड कोणता इथे? विच लिहू शकतो, दॅट लिहू शकतो आपण इथे. आय रीड स्टोरी दॅट इज व्हेरी नाईस, दॅट इज मॉरल, हां, या प्रकारे. अटेम्प्ट एनीवन, ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स. तुम्हाला माहिती आहे शब्दांच्या अगोदर जे लेटर्स जॉईन करतो त्याला प्रिफिक्स बोलून, शब्दाच्या पुढे सफिक्स. स्टेडी, स्टेडीली, अनस्टेडी. स्टेडीला आपण अन वर्ड लावला म्हणजे प्रिफिक्स अगोदर लेटर लावले. केअर, केअरलेस, केअरफुल, या प्रकारे वर्ड्स. याला ऑर आहे, तेच शब्द दोन्हीपैकी एक शब्द तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करू शकता. स्टेडी म्हणजे भक्कमपणे. होल्ड द लॅडर स्टेडी वाईल आय क्लाइंब अप. जेव्हा मी वरती चढेल तेव्हा ती लॅडर, ती शिडी तू घट्टपणे पकडून ठेव. केअर म्हणजे काळजी घेणे. यू शुड टेक केअर ऑफ युअर पेट एव्हरी डे. दररोज तुमच्या पेट म्हणजे घरातील जो पाळीव प्राणी असेल त्याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, या प्रकारे. सो हे वर्ड तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करू. सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे. सो या प्रकारे 10 आउट ऑफ 10 मार्क्स तुम्ही ते सहजपणे मिळवू शकता. आता सेकंड सेक्शन स्टार्ट होतो, तो म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज. 2 पॅसेज दिल्या तुमच्या लेसन्समधून असणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन बघू आपण. हा पॅसेज कोणता आहे? रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पॅसेज रीड करण्या अगोदर तुम्ही A1 आणि A2 ॲक्टिव्हिटी रीड करायचं, म्हणजे प्रश्न वाचायचे. राईट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता A1 मध्ये कधी कधी तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स, ॲग्री ऑर डिसॲग्री, फिल इन द ब्लँक्स, या प्रकारे ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकतो, किंवा हू सेड टू हुम, या प्रकारे. इथे ते वाक्य तुम्ही ट्रू आहे की फॉल्स आहे, सत्य की असत्य लिहायचं आहे. द ओल्ड सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. आता तुम्ही रीड केल्यावरच कळायला पाहिजे की हे कोणत्या लेसनमधून आहे. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज, हिज फर्स्ट फ्लाईट.
या लेसनमधून हा पॅरेग्राफ घेतलेला आहे. आता मी पूर्ण पॅरेग्राफ एक्सप्लेन करणार आहे. एक्सप्लेन करण्यासाठी तो पूर्ण धडा एक्सप्लेन करण्याला मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले, ती तुम्ही बघू शकता. इथे आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर बघूया. आता बघूया ट्रू ऑर फॉल्स कसं आपण लिहू शकतो. दिलेलं वाक्य पॅसेजमध्ये आहे तसं असेल तर ट्रू. द ओल्ड सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. द ओल्ड सीगल आणि दिलेल्या वाक्यामध्ये काय, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. वाक्य आहे तसंच आहे, पण फरक आहे, ते यंग आहे, ते ओल्ड आहे, म्हणजे त्यामुळे डिफरन्स आला, म्हणजे हे वाक्य कसं असणार आहे, फॉल्स आहे. या प्रकारे तुम्ही हे लिहू शकता. आन्सरमध्ये बघू शकता, राईट. द ओल्ड सीगल वॉज अलोन, फॉल्स. सेकंड, द सी वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सी, तो समुद्र खूप पसरलेला होता. येस, इट इज राईट. सेंटेन्स याच्यामध्ये गेलं आहे, द सी वॉज एक्सपेन्सिव्ह. ओके, ट्रू. हिज फादर अँड मदर हॅड नॉट कम अराउंड. ॲक्च्युली हिज फादर अँड मदर कम अराउंड हिम, त्याच्या अवतीभोवती आलेले होते. सो इट इज अ फॉल्स. ही अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग. त्याची आपली विंग फ्लॅप करण्याचा प्रयत्न केला सीगलने. हो, येस, इट इज राईट. दिलेलं सेंटेन्स आहे तसंच पॅरेग्राफमध्ये आहे म्हणून ते ट्रू. ओके. देन ए, कम्प्लीट द फॉलोइंग. ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. द यंग सी गर्ल सेंटरला आहे. बेंट, रॅन, फेल्ड आणि स्लेप्ट. आता हे कशी पूर्ण करणार, खूप इझी आहे. द यंग सीगल, यंग सीगल बद्दल दिलं आहे. बेंट, तो बेंट झाला. बेंट वर्ड तुम्ही याच्यामध्ये शोधा, कुठे, ह्या पॅसेजमध्ये. मग तुम्हाला तो त्याच्या पुढचं वाक्य तुम्ही लिहू शकता ज्याप्रमाणे ते, द यंग सीगल वॉज स्लेप्ट. स्लेप्ट काय, स्लेप्ट अंडर द एज. तो कुठे झोपला होता, अंडर द एज. तुम्ही याच्यामध्ये आन्सरमध्ये बघू शकता, याच्यामध्ये सेंटेन्समध्ये, द यंग सीगल वॉज स्लेप्ट अंडर द एज. हां, हे बघा, द लिटल होल अंडर द लेज. अंडर द लेजमध्ये तो झोपलेला होता, स्लेप्ट. सो या प्रकारे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता. सेकंड, बेंट. द यंग सिंगल बेंट, त्याने आपली मान खाली घातलेली होती. कुठे, हिज हेड, बेंट हिज हेड. म्हणजे हे शब्द जे तुम्ही इथे लिहायचे आहेत, स्लेप्ट अंडर द लेज, बेंट हिज हेड. आणि डायग्राम तुम्ही या प्रकारे काढायचे आहे. डायग्राम शक्यतो पेननीच काढा आणि पेननीच तुम्ही हे फिलिंग द ब्लँक्स करायचे आहेत, पेन्सिलने नको लिहायला. ठीक आहे. फेल टू मस्टर करेज. फेल टू मस्टर करेज म्हणजे एक प्रकारची फिलिंग द ब्लँक्स सारखं आहे. वाक्य पूर्ण करतो त्या प्रकारे वाक्य लिहायचे आहे तिथे ना. रॅन टू द ब्रिंग, तो ब्रिंगपर्यंत, तो काठापर्यंत धावत गेला. ठीक आहे, ही ॲक्टिव्हिटी अशी आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी A3 आहे, मॅच द सिनॉनिम्स. मॅच म्हणजे जोड्या लावायच्या. सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स. लेज, लेज म्हणजे काय, एक जे आपण घरामध्ये मांडणी किंवा फळी असते ना, त्याला आपण लेज म्हणू शकतो. श्रीली म्हणजे एकदम मोठ्या आवाज करणे. ब्रिंक म्हणजे काठ, जसं समुद्राचा काठ असतो किंवा डोंगराचा, आपण पर्वतावरती किंवा डोंगराचा काठ असतो, या प्रकारे. अपब्रेडिंग म्हणजे रागावणे या अर्थाने. आता तुम्ही याच्यावरती करू शकता, स्कोल्डिंग, रागावणे, अपब्रेडिंग. ब्रिंक, काठ कुठे आहे, द एज ऑफ द स्लीप. डायरेक्ट आन्सर आपण बघूया. लेज अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ, ज्याला आपण हॉरिझॉन्टल म्हणजे समानार्थी, एक समान. शेल्फ म्हणजे एक फळीसारखा आकार आपण होतो, ज्याला आपण कपारीसारखा. श्रील, कर्कश आवाजामध्ये मोठ्याने. ब्रिंग काट द एज ऑफ द स्टीप प्लेस. अपब्रेडिंग म्हणजे स्कोल्डिंग, स्कोल्डिंग म्हणजे रागवणे या अर्थाने. ही झाली तुम्हाला A3 ॲक्टिव्हिटी तुमच्या वर्डच्या रिलेटेड असते. A4 ॲक्टिव्हिटी जी आहे पॅसेजवरती, ती म्हणजे तुमची ग्रामरच्या रिलेटेड असते. डू एज डिरेक्टेड. ही हॅड टेकन द लिटल रन फॉरवर्ड. आयडेंटिफाय द टेन्स म्हणजे दिलेल्या वाक्याचं कोणत्या टेन्समध्ये ते टेन्सचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. ही हॅड, आता टेन्सवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, आणखीन एक मी व्हिडिओ बनवणार आहे टेन्सवरती, ते तुम्ही बघू शकता. पण याची ऑलरेडी बनवलेली आहे, ती बघू शकता. की एखादा टोटल 3 प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रत्येकाचे 4-4 प्रकार आहेत आणि तो फॉर्म्युला यूज करून आपण कोणतेही वाक्य सहजपणे वाक्य शोधू शकतो किंवा वाक्य चेंज करू शकतो टेन्सेसमध्ये. तर हे वाक्य कोणतं आहे, ही सब्जेक्ट आहे, नाही हॅड आहे, नाही क्रियापद, तिसरं पास्ट पार्टिसिपल वर्ब. मग कशामध्ये ते पास्ट परफेक्ट टेन्स. ओके. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड. नॉट ओनली बट ऑल्सो, ती सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे. नॉट ओनली कधी यूज करायचं, बट ऑल्सो हे वेळ आता ते मी एक्सप्लेन करणार. आपण हे 2 वर्ड आपल्याला इम्पॉर्टंट वर्ड आपल्याला जॉईन करायचे. म्हणून नॉट ओनली जो याच्या अगोदर येईल आणि अँड काढून इथे बट ऑल्सो. तर आन्सरमध्ये आपण बघू शकता, पहिला आहे पास्ट परफेक्ट टेन्स वाक्य. आन्सर तुम्ही असं लिहिणार आहे. आणि नॉट ओनली हिज फादर, नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो अराउंड हिम, बट ऑल्सो हिज मदर हॅड कम.
किंवा नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो मदर हॅड कम अराउंड हिम, या प्रकारे पण आपण लिहू शकतो. आणि A5 क्वेश्चन ती पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन असतो. हाऊ डू युअर पेरेंट्स हेल्प यू इन युअर स्टडी. तुमचे पेरेंट, तुमचे पालक तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला कशा प्रकारे मदत करतात, तुम्ही या प्रकारे लिहू शकता. माय पेरेंट्स हेल्प मी इन माय स्टडी बाय एक्सप्लेनिंग डिफिकल्ट कॉन्सेप्ट, helping me with my homework and encouraging me to do well in my exams. So simple but sweet 2-3 ओळीमध्ये तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो हा फर्स्ट पॅरेग्राफ आपण कंप्लीट केला आहे. सेकंड पॅरेग्राफ बघूया आपण. सीन पॅसेज आहे. फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स आहे. अगोदर बघूया हा लेसन कशामधून आहे. 20 years ago in the foothills of the Himalaya I met a small skinny child labor. आता हा जो लेसन आहे पॅरेग्राफ, कोणती लाईन रीड केल्यावर तुम्हाला तो धडा किंवा लेसन तुम्हाला आठवायला पाहिजे. लेट्स मार्च. कैलास सत्यार्थी ज्यांना जे हु वॉज अवॉर्डेड ॲज अ पीसफुल नोबेल प्राईज, त्याला अवॉर्ड देण्यात आलं होतं, त्यांनी दिलेलं हे कैलास सत्यार्थींनी दिलेलं हे जे एक स्पीच आहे नॉर्वे या ठिकाणी, त्यांना जो अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांचं जे स्पीच आहे तो लेसन, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवते, तुम्ही बघू शकता. द स्पीकर मेट विथ डॅश डॅश चाइल्ड. आता हे वाक्य आहे या पॅरेग्राफमध्ये. आता पूर्ण पॅरेग्राफ मी एक्सप्लेन करीत नाही आहे. डोंट किल युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ डॅश डॅश. द चाइल्ड लेबर वॉज व्हेरी डॅश डॅश. ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस. आता आपण याचे आन्सर आपण बघूया. द स्पीकर मेट विथ सुदानीज चाइल्ड सोल्जर. मग हे वाक्य, हा शब्द त्या याच्यामध्ये आलेला आहे, तो शोधून तुम्ही भरायचा आणि वाक्य दिलेलं वाक्य पण लिहायचं आणि त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता. डोंट किल युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. द चाइल्ड लेबर वॉज व्हेरी स्किनी. ओके. ऑल द ग्रेट रिलिजन्स टीच अस टू केअर फॉर अवर चिल्ड्रन. टू केअर इम्पॉर्टंट वर्ड. B2 जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे तो क्वेश्चन कसा दिलेला आहे. अकॉर्डिंग टू द नॅरेटर व्हॉट इज व्हायलन्स अँड व्हॉट डज ही रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. नॅरेटर किंवा लेखकाच्या अनुसार, जो कैलास होता त्यांच्या अनुसार, व्हॉट इज व्हायलन्स म्हणजे काय, हिंसा म्हणजे काय आहे, त्यांनी कशी व्याख्या केलेली आहे पॅरेग्राफमध्ये, आणि ते काय अवॉइड करायला सांगतात, टाळायला सांगतात. अवॉइड करणे म्हणजे टाळणे. आन्सर आपण बघू शकतो. अकॉर्डिंग टू द नॅरेटर देर इज नो ग्रेटर व्हायलन्स दॅट डिनाईंग द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. आपल्या मुलांची जी स्वप्न आहे ते स्वप्नांना नाकारणं याच्यापेक्षा मोठा व्हायलन्स किंवा हिंसा होऊ शकत नाही. यू हॅव टू बूस्ट, यू हॅव टू एनकरेज फॉर देअर कम्प्लिटिंग ड्रीम्स असं म्हटलेलं आहे. ही रिफ्युजेस टू ॲक्सेप्ट दॅट रिलिजियस प्लेस लाईक टेम्पल्स, मॉस्क, चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हॅव नो प्लेस फॉर द ड्रीम्स ऑफ अवर चिल्ड्रन. आता हे सेंटेन्ससुद्धा पॅरेग्राफमध्ये आलेले आहेत. सो तो पण तुम्हाला प्रॉपर सेंटेन्स चूज करून लिहायला पाहिजे. सो 2 out of 2 मार्क्स इथे तुम्हाला मिळू शकतात. थर्ड ॲक्टिव्हिटी A3 ॲक्टिव्हिटी जी तुम्हाला वर्डच्या रिलेटेड डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज इन द फॉलोइंग नाउन्स. आता मिलिशिया हा वर्ड पॅसेजमध्ये गेलेला आहे, त्याला डिस्क्राईब करणं. जसं एखादा बॉय आहे, क्लेवर बॉय, क्लेवर बॉय, बॉयच्या अगोदर क्लेवर म्हणजे हा याला डिस्क्रायबिंग वर्ड, म्हणजे हा शब्द कुठे आहे तो पॅरेग्राफमध्ये बघायचा मिलिशिया, आणि त्याच्या अगोदरचा जो शब्द असेल तो त्याचा डिस्क्रायबिंग वर्ड्स असणार आहे. त्याचे आपल्याला पूर्ण रीड करावं लागेल आहे, त्यामुळे आपल्याला वेळ नाही आहे. तर आपण आन्सर आपण या प्रकारे लिहू शकतो. एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. ग्रेट रिलिजियस शब्द गेला आहे, ग्रेट रिलिजियस. ट्रेनिंग, फर्स्ट ट्रेनिंग. व्हायलन्ससाठी ग्रेटर व्हायलन्स. ठीक आहे. त्यानंतर A4 जी तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी. द वर्ल्ड इज व्हेरी पुअर, मेक इट एक्सक्लेमेटिव्ह. हाऊ टू दिलेलं वाक्य सिम्पल सेंटेन्स एक्सक्लेमेटिव्हमध्ये कशा प्रकारे बनवायचं याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले तुम्ही बघू शकता. ओके. इथपर्यंत आपण व्हेरी शब्द करून टाकायचा. ए किंवा अँड नाही आला म्हणून आपण हाऊने सुरुवात करून हाऊ पुअर. ए आलेला नाही आहे, आपण ए आला असता आपण वॉटने सुरुवात केली असते. मग इथे काय हाऊ पुअर, हाऊ शब्द पाहिजे. हाऊ पुअर वर्ल्ड इट इज किंवा वर्ल्ड इज पण आपण म्हणू शकतो डायरेक्ट. ठीक आहे. या प्रकारे. ही वॉज किडनॅप्ड बाय एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे दिलं का आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये चेंज करायचं. पण तुम्हाला इथे काय दिलेलं आहे की ॲक्टिव्ह व्हॉइस तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे की ॲक्टिव्ह व्हॉइसचं ऑप्शन कोणतं करेक्ट ऑप्शन आहे. आता हे जे ही वॉज किडनॅप्ड बाय, ऑलरेडी हे वाक्य कशामध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मग ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अगोदर ऑब्जेक्ट असतो, V3 आहे, आणि बाय हा सब्जेक्ट असतो. मग सब्जेक्ट अगोदर यायला पाहिजे. अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून किडनॅप्ड, हीच इकडे गेल्यानंतर हिम होईल आहे का. अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्ड हिम. तो हे वाक्य बरोबर आहे. आणि दुसऱ्यामध्ये एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्स
प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये, तो हे रॉंग होणार आहे. अँड एक्स्ट्रीम मिलिशिया वॉज किडनॅप, सो हे ऑलरेडी पॅसिव्हमध्ये पॅसिव्ह करण्याचा प्रयत्न केला, सो रॉंग आहे. अँड एक्स्ट्रीम मिलिशिया इज किडनॅप्ड, हे पण रॉंग आहे. सो फर्स्ट वन इज द करेक्ट वन. सो याच्यामध्ये बघू शकतो, सो हे आन्सर आहे. अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्ड हिम. A5 B5 ॲक्टिव्हिटी, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट चाइल्ड लेबर. जी चाइल्ड लेबर आहे म्हणजे बिलो 14, 14 वर्षाखालील मुलं, जे बालमजूर आपण बघतो, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे, हा प्रश्न आहे. चाइल्ड लेबर इज अ सिरियस इश्यू, एक अतिशय गंभीर हा एक प्रश्न आहे. दॅट डिप्राईव्ह चिल्ड्रन ऑफ देअर चाइल्डहुड, जे की लहान मुलांचे जे बालपण आहे ते डिप्राईव्ह होतं, त्यांचं खच्चीकरण होतं, बालपण नष्ट होतं आहे. आणखीन काय काय त्याचं नष्ट होतं, एज्युकेशन आहे अँड द अपॉर्च्युनिटी टू डेव्हलप, त्यांना जी संधी मिळायला पाहिजे डेव्हलप होण्याची ते त्यांना मिळत नाही. हा चाइल्ड लेबरमुळे होणारा प्रॉब्लेम. एव्हरी चाइल्ड डिझर्व द राईट टू लर्न अँड प्ले, प्रत्येक चाइल्ड डिझर्व करतो, त्याला हक्क आहे शिकण्याचा आणि खेळण्याचा. अँड चाइल्ड लेबर शुड बी स्ट्रिक्टली प्रोहायबिटेड, म्हणून चाइल्ड लेबर बालमजुरी पूर्णपणे त्याला विरोध केला पाहिजे. टू एन्श्युअर दॅट ऑल चिल्ड्रन कॅन हॅव अ ब्राईट फ्युचर, आणि खात्रीपूर्वक प्रत्येक लहान मुलाचं फ्युचर ब्राईट असायला पाहिजे, या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजे. सो इन दिस वे यू कॅन राईट द आन्सर ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. एवढं आन्सर तुम्ही अशा प्रकारे लिहिलात, तुम्हाला याच्यामध्ये देखील 2 out of 2 मार्क्स मिळू शकते. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण सेक्शन स्टार्ट करूया, म्हणजे पोएट्री सेक्शन आहे. हा लास्ट सेक्शन घेऊया पटकन आपण 5 मिनिट्समध्ये. तुम्हाला 5 मार्क्ससाठी पोएट्री सेक्शन 10 मार्क्ससाठी, 5 मार्क्स क्वेश्चन आन्सरसाठी आणि 5 मार्क्स ॲप्रिसिएशनसाठी आहे. तुम्हाला 10th मध्ये टोटल 8 पोएम्स आहेत, त्यापैकी 1 पोएम फॉर क्वेश्चनसाठी. आपण इथे पोएम बघूया. ओ कॅप्टन माय कॅप्टन आवर फिअरफुल ट्रिप इज. ओ कॅप्टन ही पोएमचं नावच आहे. ओके, विल्सन वॉल्ट यांनी लिहिलेली आहे. आता या पोएम एक्सप्लेन केलेले एक व्हिडिओ बनवून तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जे USA अमेरिकाचा जो प्रेसिडेंट होता त्यांच्यावरती ही पोएम आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. A1 ॲक्टिव्हिटी, खूप ॲक्टिव्हिटी इझी जाते. द शीप हॅज डॅश डॅश, द शीप हॅज वेथर्ड, तिथे कोणता शब्द यायला पाहिजे, वेथर्ड. ऑल द पीपल वेअर, सर्व लोक कुठे होते, उभे होते आता. द कॅप्टन लाईज ऑन, कॅप्टन कुठे झोपलेला होता. तर पुढे कविता आहे बघा. ऑल द पीपल वेअर, कॅप्टन लाईज कुठे, ऑन डेकवरती. ओके, तर आपण आन्सर याचं बघूया. याच्यामध्ये A2 ॲक्टिव्हिटीमध्ये मॅच करायचे शब्द आणि त्याचे मिनिंग दिलेलं आहे. पुढे द शिप कोणालासाठी म्हटलं, द शिप म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला शिप म्हटलं आहे. फेअरफुल ट्रिप म्हणजे काय, तर त्यांचे फेअरफुल ट्रिप म्हणजे त्याचा प्रवास भयानक पद, मग तो म्हणजे काय होता, द डेथ ऑफ सिव्हिल वॉर. या प्रकारे आन्सर आपण बघूया. द शिप हॅज वेथर्ड एव्हरी रॅक. ऑल द पीपल वेअर एक्झल्टिंग. द कॅप्टन लाईज ऑन द डेक अँड द कॅप्टन हॅज फॉलन कोल्ड अँड डेड. या प्रकारे तुम्ही फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करून 2 मार्क्स सहजपणे मिळवू शकता. मॅच द रेफरन्स विथ द सिम्बॉल्स. द शिप कोणासाठी यूज केलं आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेसाठी मॅच करू शकतो आपण. फेअरफुल ट्रिप काय म्हणलं, द डेथली सिव्हिल वॉरसाठी यूज केलेलं आहे. द बेल रिंगिंग, द बेल्स वाजतात, घंटी वाजतात, ते काय सेलिब्रेट करतात, सेलिब्रेटिंग विक्ट्री म्हणजे विजय उत्सव साजरा करण्याचं प्रतीक आहे. आणि कॅप्टन कोणासाठी प्रतीक यूज केलं आहे, द प्रेसिडेंट ऑफ USA. ठीक आहे. देन राईट 2 पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स आपल्याला इथे लिहायचे आहेत, ते म्हणजे डन, ओन, हेड, डेड. रायमिंग वर्ड तुम्ही प्रतिजण सहजपणे लिहू शकता. कमीत कमी 2 पेअर म्हणजे 2 जोड्या आपल्या इथे यायला पाहिजे. सो 5 out of 5 मार्क्स सुद्धा इथे तुम्हाला मिळवण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट जी तुम्हाला 1 पोएम दिली जाते ॲप्रिसिएशनसाठी, ती दिली आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके, आणि त्या पोएमवरती तुम्हाला 5 पॉईंट दिलेले असतात. पूर्ण पोएम दिले असते, त्याचे पोएटचं नाव देखील एंडिंगला दिलेलं असतं. आणि मग 5 पॉईंट टायटल, नेम ऑफ द पोएट, टायटलसाठी हाफ मार्क्स आहे. आणि ऑलरेडी टायटल तुम्हाला दिलेला असतो, फक्त तुम्ही हा टायटल घ्यायचा आहे तसं, टायटलच्या पुढे टायटल शब्द टाकायचा, पुढे आहे तसं तो हाफ मार्क्स सहजपणे मिळेल. त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोएट तुमच्या पोएमच्या एंडिंगला दिला असतो, तो आहे तसा, म्हणजे 1 मार्क तुम्हाला इथेच मिळालेला आहे सहजपणे. एक प्रकारचे आपण कॉपी पेस्टच करायचे आहे. त्यानंतर जे आहे राईम स्कीम, राईम्स A, B, B, C, C किंवा राईम स्कीम नसेल तर नो
देर इज नो राईम स्कीम, इट इज अ फ्री वर्ड्स पोएम या प्रकारे. ते आणि फिगर ऑफ स्पीच 1 मार्क्ससाठी. अलिट्रेशन हे सगळे कॉमन आहे. अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच बाय हेड करून ठेवा. आणि थीम और सेंटर आयडियासाठी 2 मार्क्स आहेत. आपण याचं ॲप्रिसिएशन बघूया. तुम्ही जेवढ्या पोएम्स आहेत तिकडे ॲप्रिसिएशन बाय हेड करा. बाय हेड करा म्हणण्यापेक्षा द थीम और सेंट्रल आयडिया फक्त लक्षात ठेवायची, बाकी तुम्ही इझिली लिहू शकता. 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली ही पोएम आहे. टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. पोएट, द पोएम इज रिटन बाय पॅब्लो नेरुदा. राईम स्कीम, देर इज नो राईम स्कीम, इट इज अ फ्री वर्ड्स पोएम म्हणू शकतो आपण, आहे ही पोएम. फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन इथे आहे, मेटाफर आहे, अँटिथिसिस आहे आणि अलिट्रेशन लिहू शकतो. थीम किंवा याचा विषय कुठल्या विषयाशी रिलेटेड आहे. द पोएट इज टेलिंग अस, या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगत आहे टू डू न्यू थिंग्स एव्हरी डे, दररोज नवीन गोष्टी कराव्यात. अँड अवॉइड म्हणजे टाळणे. अँड अवॉइड निगेटिव्ह थॉट्स अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ. ट्रस्ट युअर सेल्फ अँड लव वॉट यू डू. सो या प्रकारे सिम्पल वे म्हणजे आपण त्या थीमसुद्धा लिहू शकतो. सो टोटल इथे देखील 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळतील. सो प्रॉपर वेने आपण स्टडी केला तर तुम्हाला मार्क्स मिळण्याची संधी जास्त आहे. आता जो नेक्स्ट सेक्शन आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज याला म्हटलं जातं. हा पॅसेज आपण आणि याच्या पुढची जी रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटी जी आहे तो याचा पार्ट 2 मध्ये आपण घेणार आहोत. तो आपण लगेच येणार आहे तो व्हिडिओ. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्या जे कमेंट्स असेल, तुम्हाला जे काही डाऊट विचार असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.